निमाणी बसस्थानकाची झालेली दुरावस्था, या ठिकाणी महिलांसाठी असणाऱ्या स्वच्छतागृहांमध्ये आकारले जाणारे पैसे, तसेच बसस्थानकाबाहेर पसरलेलं घाणीचं साम्राज्य, या सर्वांची पाहणी केली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्त्यांनी। यावेळी त्यांनी विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देखील दिले। या निवेदनाची लवकरात लवकर दखल न घेतल्यास शिवसेनेच्या स्टाईलने आंदोलन छेडलं जाईल, असा इशाराही शिवसेना विभाग प्रमुख नितीन जाधव यांनी दिलाय। पंचवटी निमाणी बसस्थानक येथे यावेळी पाहणी दौरा करण्यात आलाय। या ठिकाणी पसरलेलं घाणीचं साम्राज्य, बसस्थानकाची झालेली दुरावस्था, महिला प्रवाशांकडून बाथरूमसाठी आकारले जाणारे शुल्क, या सर्वच गोष्टींची पाहणी करण्यात आली। या ठिकाणी नाशिकचे पालकमंत्री यांचा भला मोठा बॅनर लावण्यात आलाय। हा बॅनर लावण्याऐवजी जर निमाणी बसस्थानकासाठी स्वच्छतागृह किंवा निवारा शेडची उभारणी केली असती तर बरं झालं असतं, असंही यावेळी शिवसेना विभाग प्रमुख नितीन जाधव यांनी सांगितलंय। या निवेदनावेळी शिवसेना उपमहानगर प्रमुख संजय थोरवे, शिवसेना विभाग प्रमुख नितीन जाधव, शिवसेना शाखा प्रमुख सकाहरी लहानगे, शाखा प्रमुख संतोष शिंदे, रमेश बच्चाव आदी पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते। स्वच्छतागृह आहे, त्या स्वच्छतागृहामध्ये पैसे आकारले जातात। पैसे आकारले कसले जातात की तुम्ही लघवीचे बी 10 रुपये घेतात, महिलांचे 10 रुपये घेतात, पुरुषांचे 10 लघवीसाठी। आणि परिवहन राज्यमंत्र्यांनी हे सांगितलेलं आहे की बस स्थानक येथे कुठलेही स्वच्छतागृह पैसे आकारण्यात येणार नाही। व त्याचबरोबर आता मला वाटतं परिवहन मंत्र्यांनी प्रत्येक तिकिटामागं 2 रुपये जास्त आकारलेले आहे। तर त्याचंही कारण असं आहे की ते स्वच्छतागृहाचे कोणी पैसे घेऊ नये म्हणून 2 रुपये तिकिटामागं त्यांनी आकारलेले आहे। मग हे पैसे घेतात कसले? हे साम्राज्य एवढं घाणीचं पसरलेलं आहे, एवढी दुर्गंधी झालेली आहे, लोक मलेरियाने मरतील, आजूबाजूला रहिवासी आहे, प्रवासी आहे, यांच्या आरोग्याचा प्रश्न आज धोक्यात आलेला आहे। त्यामुळे आणि तिथे अजून मी बघितलं की नाशिकचे पालकमंत्री यांचाही तिथं बॅनर लावलेला आहे। तर त्या बॅनरच्या ऐवजी जर तिथं त्या तुटलेला शेड आहे निमाणी बस स्टँडमध्ये, अजून बी तुम्ही जाऊन बघा, त्या बस स्टँडचं तो तुटलेला शेड नीट केला असतो तर अजून चांगलं, मला वाटतं प्रवाशांची सुखसोयीसाठी चांगलं झालं असतं। त्याबरोबर आम्ही परत इथे निवेदन देण्यासाठी आलो। आमचे आपलं विभागीय कार्यालय आहे ST बस डेपोचं नियंत्रण कक्ष, तिथं जानोर साहेब आहे, त्या जानोरकर साहेब आहे, त्यांना आम्ही निवेदन दिले। निवेदन देऊन त्यांना आमच्या सर्व कल्पना मांडल्या व त्यांना आम्ही सर्व सांगितले की लोकांचे कसे आरोग्य धोक्यात आलेले आहे, तिथे काय प्रॉब्लेम्स घडू आले। त्याच्यामुळे लवकरात लवकर विभागीय नियंत्रण बस डेपो येथे आम्ही निवेदन त्यांना सांगितलं लवकरात लवकर याच्यावरती कारवाई करावी। अन्यथा जर त्यांनी ते केलं नाही एवढ्या 8 दिवसात तर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्टाईलने तिथे आंदोलन करू आणि एवढं खतरनाक आंदोलन करू की हे प्रशासन आणि हे बस डेपो बघतच राहील की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी एवढ्या मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन केलं म्हणून। त्यामुळे मी सर्व प्रशासन आणि पालकमंत्र्यांनाही सांगतो की आपणही याच्याकडे बस स्थानकाकडे लक्ष द्यावे। नुसते आपण मंत्री नेमून चालणार नाही, आपण नुसते मंत्री होऊन चालणार नाही, या नाशिकची काळजी तुम्ही घेतलीच पाहिजे। पालकमंत्री या नात्याने तुम्ही नाशिकची काळजी घेतलीच पाहिजे। तुम्ही भाजपचे पालकमंत्री असाल पण तुम्ही नाशिकची काळजी घेणं हे तुमचं प्रामुख्याने गरजेचं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। स्टार 24 फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे, नाशिक।